रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. ह्या सीझनला धरून बाग बऱ्यापैकी सेटिंग झाली आहे. म्हणजे थंडीच्या दिवसात कळी निघायला वेळ लागतो, सेटिंग व्हायला वेळ लागतो, माशी फिरत नाही, त्याच्या हिशोबाने चांगलं सेटिंग झालं. काल आपलं नेमकं ह्या थंडीच्या दिवसात पण एवढं कळीचं सेटिंग करून दिलेलं आहे. आणि मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेतकऱ्यांनो, आपण आज आलेलो आहोत वडापुरी या ठिकाणी फडतरे साहेबांच्या प्लॉटवरती. फडतरे साहेबांनी आपल्या ह्या डाळिंबीच्या प्लॉटला टोटल पहिल्यापासूनचं शेड्यूल वापरले. मग हे शेड्यूल वापरल्यानंतर त्यांना ह्या पद्धतीने कळी लागली, सगळं सेटिंग बिटिंग चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आता जरी आपण बघितलं तर कळी ह्याच्यात नाही म्हणलं तरी एका झाडावरती 200-250 कळी आहे. आणि त्याचं सेटिंग झालेले 40-50 सेटिंग झालेली फळ आहेत, म्हणजे सेटिंगच्या अवस्थेतली, म्हणजे सेटिंग 40-50 आणि कळी 200-250 पेक्षा जास्त आहे. मग फडतरे साहेब, मला सांगा, हे जे आपलं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल तुम्ही वापरले, ह्याला पाणी कधीच आहे? पहिलं 18 ऑक्टोबरचं. 18 ऑक्टोबरचं पाणी. 18 ऑक्टोबर नंतर आपलं रामा ॲग्रोटेकचं काय काय तुम्ही शेड्यूल वापरले? 18 ऑक्टोबरला इथ्रिल मारले मी. इथ्रिल मारले, त्यानंतर मग 1 तारखेला पाणी सोडले. 1 नोव्हेंबरच्या नंतर, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर, 1-1.5 महिना, 2 महिने होत आले. ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला ही जी एवढं सेटिंग झालंय त्यात तुम्ही समाधान आहे का? कसं समाधानी आहे. आणि तुम्ही जे ही सोडले, म्हणजे औषध सोडले, त्यात काय काय सोडले? सुरुवातीला पहिल्यांदा 1 तारखेला 2 बायोसमृद्धी सोडले. बायोसमृद्धी 2 सोडले पहिल्यांदा. त्याच्यानंतर 1 60-20 सोडले. 0-60-20 पण सोडले. त्याच्यानंतर 1 डाळिंब स्पेशल सोडले. डाळिंब स्पेशल सोडले. आणि 1 स्प्रे घेतलाय रामा मॅजिकचा, आणि 1 रामा मॅजिक खालून रामा मॅजिक एकदा खालून सोडले आणि 1 राम मॅजिकचा स्प्रे झाला. म्हणजे एवढ्यावरती तुमचं एवढ्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे. फक्त तुमचं म्हणणं आहे की आपल्याला ही जी आता सेटिंग एवढं झालेलं आहे, ह्या सेटिंग मध्ये फक्त तुमची काही नरकळी किंवा मादी कळी गळती. पण तुम्हाला वाटतंय की ही कशामुळे ही वाटतंय? तुम्हाला मी सांगितलं की पाणी तुमचं कमी पडतंय. पाणी कमी पडतंय तुमच्या पण लक्षात आलंय, कारण कळी डायरेक्ट काय होती, जागेवरती सुकलेली दिसती. बरं, ही सुकलेली कळी जर दिसली तर ती गळणारच आहे. मग त्यासाठी तुम्ही पाण्याचं शेड्यूल, जरा पाणी थोडंसं वाढवा. ह्या पद्धतीने जर नियोजन केलं तर मित्रांनो, आपण आज बघतोय की ह्यांचं ह्या पद्धतीने, आणि काय काय झाडं अशी आहेत की त्यांना थोडी कमी कळी लागली. मग ह्याला रामा मॅजिकचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि राहिलेलं शिल्लक खालून सोडा. अशा पद्धतीने जर केलं तर आपण 1 महिन्यानंतर, आता आम्ही जे तुम्हाला सांगितलंय त्या शेड्यूल प्रमाणे जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला 1 महिन्यानंतर ह्याचा आपण रिझल्ट बघू. आणि ह्याच पद्धतीने आजचा जो रिझल्ट आपल्याला आलाय, त्या रिझल्टमध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यावेळेस पुढचं 1 महिन्यानंतर आपण बघणार आहे, त्यावेळेस तुम्ही सांगितलेला, म्हणजे तुम्ही कळी गळती, हे जे गोष्टी तुम्ही सांगताय त्या तुमच्या पूर्णपणे क्लिअर झालेल्या असतील. आणि ह्याला कळी पण चांगल्या पद्धतीने लागलेली असेल, सेटिंग झालेली. ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं माझ्या हिशोबाने तर ह्या सीझनला धरून बाग बऱ्यापैकी सेटिंग झाली आहे. म्हणजे 70% तरी माझ्या हिशोबाने सेटिंग झाली. आणखी 20 ते 25 दिवस थंडीच्या दिवसात कळी निघायला वेळ लागतो, सेटिंग व्हायला वेळ लागतो, माशी फिरत नाही, त्याच्या हिशोबाने चांगलं सेटिंग. तुम्ही काल आपलं निमकरण मारले काल, तरी पण तुम्हाला ह्याच्यात माशी फिरते. म्हणजे आपलं औषध मारल्यानंतर माशीला काही फरक पडत नाही. आणि थंडीच्या दिवसात लोक म्हणतात की मुळी चालत नाही, त्याच्यामुळे सेटिंग होत नाही. पण आपण रामा ॲग्रोटेक तुम्हाला नेहमीच म्हणतं, नाद केला पण वाया नाही गेला, शेती तुमची, खात्री आमची, ह्या म्हणीप्रमाणे तुम्हाला आम्ही ह्या थंडीच्या दिवसात पण एवढं कळीचं सेटिंग करून दिलेलं आहे. आणि रामा ॲग्रोटेक 100% तुम्हाला गॅरंटी देणार की बाबा ज्या पद्धतीने आम्ही सांगल त्या पद्धतीने तुम्ही जर नियोजन केलं तर तुमचं डाळिंब पण, तुमचा खर्च कमी आणि उत्पादन जास्त तुमचं काढून दिलं जाणार, गॅरंटेड. तुम्ही हे सगळं बघितल्यावर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? आमच्या जो आता शेतकरी तुम्हाला बघतोय त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता? बिनधास्तपणे रामा ॲग्रोचं बायोसृष्टी असेल किंवा डाळिंब स्पेशल असेल किंवा सायझर असेल, गेल्या वेळेस मी बाग संपायच्या वेळेस सायझर वापरलं होतं, बायोसृष्टी वापरलं होतं, मला चांगलाच रिझल्ट मिळाला, कलर आला, साईज चांगली झाली आणि मालावर शायनिंग चांगली आहे. आणि आता सुद्धा तुम्ही बघा, झाडांच्या पानावर जे तेल ओतल्यासारखी शायनिंग आहे आणि कळी पण मोठी आहे, अशी लांबलचक कळी आहे, त्यामुळं माल मोठा तयार होणार आहे, साईज पण चांगली मिळणार आहे. तुम्ही त्यामुळे रामा ॲग्रोचं बिनधास्त वापरा, काही सुद्धा अडचण नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकची उत्पादन वापरल्यानंतर ह्या झाडामध्ये आपण कॅनॉपी पण बघू शकतो. अशा पद्धतीने कॅनॉपी, झाडाची ही पानाची साईज, ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. जर अशा पद्धतीने ही जर
पानाची कॅनोपी बिनोपी वाढली तर 100% झाड सशक्त झालेलं आहे आणि सशक्त झाल्यामुळे तुम्हाला फळ पण चांगलं देणार आहे. आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे की तुम्ही जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला काय रिझल्ट येणार नाही. एकदा वापरून बघा आणि मग रिझल्ट घ्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी.